डॉक्टर अनिल मुंगाल सर. धन्यवाद पाऊली. शब्द साहित्य प्रतिष्ठान लासूरच्या वतीने ज्यावेळेस मला या कवी संमेलनाचं निमंत्रण आलं तर त्यावेळेस मी श्रावण सरी महोत्सव असल्यामुळं श्रावणावर कविता केली होती. पण ज्यावेळेस आज घरून निघालो त्यावेळेस मागच्या लासूरच्या संमेलनामध्ये प्रियवर कविता केल्यामुळे बायकोनी सांगितलं जायचं नाही. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामुळे घाईने आता तिच्यावर कविता केली. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझी सौभाग्यवती. अशाच एका रम्य सकाळी तिने सहजच विचारले, करतोस माझ्यावर किती प्रेम सांगानी. मी म्हटलो समुद्राची खोली आणि आकाशाची उंची मोजता येते का कधी. तू आणि तुझे प्रेम हेच एकमेव रहस्य, त्यामुळे सदा खुलते माझ्या चेहऱ्यावर हास्य. तू आणि तुझे प्रेम हेच एकमेव रहस्य, त्यामुळे खुलते माझ्या चेहऱ्यावर सदा हास्य. तुझी कायमच मला अशीच सोबत असावी. जीवनाची बाग आनंदाने अशीच बहरत राहावी. तुला ईश्वराने इतकी खुशी द्यावी की तू एकेका दुःखासाठी तरसावी. तुझ्यासाठी वाटते रोजच एक प्रार्थना करावी आणि तुला आनंदी आयुष्याची गुरुकुल्लेच मिळावी. तू संसाराप्रती घेत असलेले कष्ट सहजीवनात सदा दिसतात अगदी स्पष्ट. तूच आहे माझ्या जीवनाचा खरा आधार, त्यामुळे व्यक्त करत आहे आज मनापासून आभार. तुझ्यावरील माझ्या प्रेमाला मोजण्यास अपुरे पडतील सर्वच मापदंड. सारे मापदंड तुझ्या माझ्या जोडीला कायमच मिळाव्यात. ईश्वराच्या शुभेच्छा उदंड. छान डॉक्टर साहेब, छान.